नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. मुंबई महानगरपालिकेच्या सोबत 29 महानगरपालिकांमध्ये नागपूर, अकोला, अमरावती, विदर्भातल्या सगळ्या महानगरपालिका सगळ्यांच्या निवडणुका झाल्या 29 मध्ये. आणि 29 मधल्या जवळ-जवळ 24-25 मध्ये भाजपा सत्तेत येणार किंवा भाजपा समर्थित लोक सत्तेत येणार हे नक्की. परंतु सगळ्यांचं लक्ष होतं मुंबईमध्ये. मुंबईमध्ये ठाकरे बंधू संपलेत का? हा फार मोठा प्रश्न. आकडेवारी जर पाहिली तर आजही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवार हे कमीत कमी या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समोर आलेलं आहे. एकूण स्थिती पाहता जरी एकनाथ शिंदेचे महाराष्ट्रात 394 पार्षद आले असतील नगरसेवक, उद्धव सेनेचे 149 आले असतील, तरी पण मुंबईचा जर आकडा पाहिला तर मुंबईमध्ये शिंदे 29 वर आहेत आणि उद्धवराव 60 वर आहेत. म्हणजे शिंदेपेक्षा डबल आहे. जो मराठी बहुल क्षेत्र होतं म्हणजे परळ, लालबाग, शिवडी, दादर, माहीम, वरळी, भांडूप, विक्रोळी, वांद्रे पूर्व, दिंडोशी, इथे उद्धव ठाकरेंना लोकांनी, मराठी माणसांनी भरपूर मतदान केलं. पण कुलाबा, पश्चिम वांद्रे, अंधेरी पश्चिम, बोरीवली, दहिसर इथे जे उच्चभ्रू थोडे मराठी आहेत त्यांनी भाजपाकडे त्यांचा कल जाताना दिसतो. तसं पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी 163 जागा लढवल्या, 65 जिंकल्या. बीजेपीनी 137 लढवल्या, 79 जिंकल्या. शिवसेनेनी 90 म्हणजे एकनाथ शिंदेनी 90 लढवल्या, 29 जिंकल्या. आणि जर मागच्या निवडणुकीचा जर आपण कम्पेअर केलं, तो जर पाहिला तर पूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने ज्या हिशोबाने निवडणूक लढली 29 ठिकाणी, त्यात त्यांना एकूण 1372 नगरसेवक विजयी झाले. मागच्या निवडणुकीमध्ये 1099 होते, म्हणजे 273 जास्त. आणि त्यामध्ये इचलकरंजी आणि ह्या ज्या दोन शेवटच्या आहेत आपल्या, जिथे जालना, इचलकरंजी, जिथे पहिले महानगरपालिका नव्हत्या मागच्या वेळेला, तिथले जर मायनस केले तर जवळजवळ 80 पुन्हा त्यातनं काढायचे. म्हणजे एवढा आटापिटा करून मतदारची यादी, लोकांची नावं वगळणे, मिटणारी शाई वापरणे, मशीनमध्ये घोळ, सगळे हे कंप्लेंट आहेत. ह्या म्हणजे मी आरोप. आणि शेवटी मग कुठे गोळीबार, कुठे पोलिसांचा लाठीमार, पूर्ण सिस्टम वापरून आणि पैशाचा महापूर, हे सगळं असताना सुद्धा तसं पाहिलं तर मागच्या तुलनेने भाजपाला फक्त 200 सीट जास्त मिळाल्या. त्या पण शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही राजकीय दलांना तोडून. ज्या हिशोबाने निवडणूक लढल्या गेल्या, ज्या हिशोबाने सगळं केलं, तर कमीत कमी 150 पर्यंत बीजेपी स्वतः जायला पाहिजे होती. ती नागपूरमध्ये सुद्धा गेली नाही. आणि आता पुन्हा भाजपाचा जरी महापौर असला
तरी एकनाथ शिंदेच्या कोबड्यांशिवाय तो महापौर उभा राहू शकत नाही, एवढं नक्की. एकनाथ शिंदेनी आपले 29 नगरसेवक मुंबईच्या ताज लँडसेंडमध्ये सुरक्षित पोहोचवले, अशी बातमी आहे. मुख्यतः एकनाथ शिंदेची शिवसेना तोडणार कोण? एकनाथ शिंदेना ही भीती का आणि कोणापासून? कारण कुठलंही राजकीय दल तोडण्यासाठी 2 गोष्टी हव्या असतात. एक, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, NIA सारख्या एजन्सीज आपल्या हातात पाहिजे. राज्याचं पोलीस दल आपल्या हातात पाहिजे, किंवा अतोनात पैसा पाहिजे, किंवा त्याच्यासोबत पैसा पाहिजे. 50 खोके एकदम ओके मध्ये आपण पाहिलं, एजन्सीज पण होत्या आणि पैसा पण होता, असं बोललं जातं. तर शिवसेना, अजित पवार तर कोणाला फोडणार नाही. काँग्रेस, शिवसेनेकडे ना कुठली एजन्सी आहे आणि ताकद आहे. मग एकनाथ शिंदेना आपली लोक फुटेल अशी भीती का? काय एकनाथ शिंदेचा भाजपावरच भरोसा नाही? या एकनाथ शिंदेच्या आपल्या सेवकांवरच भरोसा नाही की ते पुन्हा, त्यांना अशी भीती वाटते की ते पुन्हा बाळासाहेबांचे जे घर आहे, बाळासाहेबांचं मातोश्री, तिथे वापस जातील? तिथे ते का जातील? आणि गेले तर मग त्याच्या पाठीमागे पुन्हा ईडी, सीबीआय आहेच की. फक्त एक ठिकाणच आहे जिथे ते गेले, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काही होत नाही आणि आपलं तिजोरी सुद्धा भरलेली राहील, ती म्हणजे भाजपा. तर भाजपाला स्वबळावर महानगरपालिका पाहिजे होती, म्हणून काय भाजपाच्या भीतीने एकनाथ शिंदे आपल्या नगरसेवकांना घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये बसलेले आहेत. दुसरीकडे ओएसीने पण आपले पत्ते खोलले नाही अजून. ओएसीने सांगितलं की कुठल्याही ठिकाणी गठबंधन लोकल लेव्हलवर नगरसेवक करणार नाहीत. ती पार्टी पाहिल कुठे करायचं ते, MIM पार्टी. आणि त्यांनी सांगितलं की भाजपा ज्या ज्या प्रदेशात डबल इंजिनची सरकार आहे, ओरिसा पासून तर उत्तर प्रदेश पर्यंत, कसं मुसलमानांना प्रताडित केलं जातं, कशा मस्जिदी तोडल्या जात आहेत, यांचा पाठ पुन्हा त्यांनी वाचला. 100-125 नगरसेवक म्हणजे मागच्या पेक्षा एकदमच डबल टॅली झाली MIMची. त्यामुळे कुठे कुठे तर किंग मेकरच्या भूमिकेमध्ये MIM दिसते, कुठे विरोधी पक्ष नेते म्हणून MIMचे लोक असते, सोलापूर सारख्या ठिकाणी. तर एकंदरीत महाराष्ट्राच्या निवडणुका जरी झाल्या, निर्णय जरी झाले, तरी या सगळ्या महानगरपालिकांमध्ये किती ठिकाणी स्टेबल गव्हर्नमेंट राहील, हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि BMC हा त्यातला एक सर्वात मोठी महानगरपालिका आहे. फक्त 4 सीटची मेजॉरिटी आहे सध्या BJP आणि शिवसेनेला. अजित पवार सोबत गेले तर ते 8 सीटची होती. पण त्या 8 सीट जर तोडायच्या म्हटलं तर तिथे अजित पवार ते 4 आणि
एकनाथ शिंदेचे 29 यातच तूट होऊ शकते का? शिकारी कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. ज्याच्या हातात बंदूक तोच शिकारी. त्यामुळं आपली लोक शिकार नको व्हायला म्हणून एकनाथ शिंदेनी लोक हॉटेलमध्ये ठेवली का, हा फार मोठा प्रश्न. हा मुंबईमध्ये फार चर्चेचा विषय आहे. मला वाटलं रोखठोकमध्ये तुमच्या समोर आणावा म्हणून आज एवढं. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.